सेवेत हिंमत मानपान गावा गावात आला या दादा चर्चेत आला या दादा चर्चेत आला या दादा चला जय बजरंग कारवली संघ संघनायक आपण या टॉस साठी आपला प्रतिस्पर्धी संघ रणधुरी संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे तर प्लीज आपण यायचा नाणेफेकीसाठी मित्र आज फायनलचा दिवस आहे ना आपण जर असं उशीर कराल तर निश्चितच कुठेतरी चुकीची गोष्ट ठरते तर प्लीज सहकार्य करायचं आहे दोन सामने झाले तरी आपण पोहोचत नाहीत तर सन्माननीय अजितदादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरून टॉस बॉक्स मध्ये जिथे या सामन्याचा केले जाईल नाणेफेक तर दोन्ही टीमला आपण दाखवूया जे अनोखं नाणं बनवले एका बाजूला विजय स्पोर्ट 40+ तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते अर्थात सरपंच चषक कारवली संघ कॉलिंग करतोय सरपंच चषक असा कॉल दिले आहे आणि तेच आलेले आहे तर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थान आपण व्हायचं आहे नाणेफेकीचं जे कॉल आहे त्याच्याबद्दल कारवली संघाच्या बाजूने लागलेला आहे निर्णय काय असेल आपला क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे समोरची टीमला आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 50 अगोदर आपण जे आयोजन नियोजन पाहतोय या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल खूप सुंदर आयोजन आहे निसर्गरम्यामध्ये खेळायला भेटेल चांगला वाटेल खूप खूप धन्यवाद तर आपण गावदेव रानोली संघाच्या संघाकडे जाऊया आपल्यासाठी टॉस नाणेफेक महत्वाची होती महत्त्वाची तर टॉस आता खेळ खेळायचंच आहे आणि या मैदानावर आम्हाला संधी देतात त्या खेळायला त्यांच्या त्या टीमचे आभार आणि आज उपाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या टीम करून जितेंद्र पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निश्चितच आता आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे किती धावांची आपण मजल माराल जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू कारण कारवली संघ हा तगडा आहे आज त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे पण क्षेत्ररक्षण समजून घेतलं आहे की नाही घेतलं ते त्यांना माहिती कारण अजूनपर्यंत त्यांचे खेळाडू आले नाहीत निश्चितच त्यांनी जो निर्णय घेतला असेल तो योग्य घेतला असेल त्याबद्दल हरकत नाही आहे तर तुम्ही दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा एका बाजूला आपण पाहतो जय बजरंग कारवली दुसऱ्या बाजूला गावदेव रानोली तर नाणेफेकीचा जे कॉल आहे ते जय बजरंग कारवली संघाच्या बाजूने लागलेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे ओल्ड टू कॉम्बॉक्स धन्यवाद आणि आपल्याला उशीर झालेला आहे तर लगेचच कारवली संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आपण जर पाहिलं ना तर या कमिटीमध्ये जो संघ उशीर करेल त्या संघासह पेनल्टी लावली जाते अर्थात आपण जर पाहायला गेले ना तर काल्हेर इथे स्पर्धा चालू होती आणि आयोजक संघ तिथे खेळत होता टॉस साठी उशीर झाला तर 2 रनांची पेनल्टी ठीक आहे टॉस झाला थोडं थांबले अजून थोडा उशीर झाला तर अजून त्यांना रनांची पेनल्टी गेली आणि त्यांना सांगितण्यात आलं की अजून जर तुम्ही उशीर कराल तर तुम्हाला अजून रनांची पेनल्टी दिली जाईल इथे आता कारवली संघ टॉसला आला नाहीये उशीर झाला त्याची 2 रनांची पेनल्टी लागतेच आणि त्याहून अधिक उशीर झाला त्या कारणास्तव अजून 2 रनांची म्हणजे 4 रनांची पेनल्टी आहे परंतु आता जर जास्तच उशीर झाला तर मग कमिटी काय आहे तो निर्णय घेईल
आणि तुमचा संघ जर इथं परिपूर्ण पोचत नसेल तर प्लीज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, वेळ वाया घालू नका ही नम्रतेची विनंती आहे. समाजसेवेत हिम्मत, समाजसेवेत हिम्मत. मानपान गावागावात आला या दादा चर्चेत. आला या दादा चर्चेत, आला या दादा चर्चेत. हाय खंबीर तो दमदार पुढेच एक पाऊल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. 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 हे खडपे गावाची हाय तो शान, साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण. साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण, साऱ्यांचा बनलाय जीव की प्राण. गाडीचा छान नंबर आहे आलिशान. गाडीचा नंबर आलिशान, गाडीचा नंबर आलिशान. दादा उद्योगपती कामगिरी मोठी बोलतोय रोप खुळ. दादा उद्योगपती कामगिरी मोठी बोलतोय रोखोखुल. हे समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. 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 हे दादाचा आमच्या प्रेमळ स्वभाव मनात साऱ्यांच्या बसलाय राव. मनात साऱ्यांच्या बसलाय राव, मनात साऱ्यांच्या बसलाय राव. जन्यस पाटील ग्रुप दादाचा. चला जय बजरंग कारिवली, आपणास विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
तर चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचं, लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत, पंचही उपस्थित आहेत. फक्त आपला क्षेत्ररक्षण लागला की लगेच खेळायला होईल सुरुवात. यस, आपण जर पाहिलं तर जय बजरंग कारवली हा संघ 10 खेळाडूंनी खेळतोय आणि जेव्हा 10 खेळाडूंनी खेळतोय त्यावेळेस त्यांना 2 रनांची पेनल्टी लागू होते. आणि आपण पाहिलं तर नाणेफेकीला उशीर केला त्यामुळे ती 2 रनांची पेनल्टी आणि नाणेफेक आपण पाहिलं तर एक इनिंग नंतर नाही तर एक सामन्यानंतर झाला गेला त्याची 2 रनांची पेनल्टी, अशा करून या संघाला 6 रनांची पेनल्टी लागली जाते. गावदेव रानोली संघाचे इथं मात्र पहिले षटक कंप्लीट केले जाईल तेव्हा या 6 धावांची पेनल्टी आहे ना त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली जाईल. खेळाला होते सुरुवात, गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. भरत यांच्या माध्यमातून निर्धावचे होते. यस, धाव घेतली गेली आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत. खास करून विचार केला तर रानोली आणि कारवली संघाचा पुढील चेंडू यावेळी सोडवलाय. पाहूया काय घडतंय. चेंडू मात्र जाईल. पाहूया, आमचे तिथं व्हॉलेंटियर आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. क्या बात आहे. असं वाटलं होतं चेंडू सीमापार जातो की आहे, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वाखाण्याजोगे आणि नेहमीच या संघाला जाणलं जात आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करताना. आणि तो काम इथं मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुनरावृत्ती करत असताना जय बजरंग कारवली हा संघ पाहतोय. आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाच्या 2 ट्रॉफीज उचलणारा हा एक संघ आपल्याला पाहायला मिळतो जय बजरंग कारवली. अजूनही
प्रथम क्रमांकाच्या प्रतीक्षेत आहे गावदेवी रांदोली. 2 वेळा आपण पाहिलं तर फायनल मध्ये पराभूत झाले होते. रनआउट साठी इथं मात्र आपण पाहिलं तर थर्ड अंपायर दिलेला आहे. फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. पहिले षटक चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 3 या अंकावरती लागली गेली आहे आणि गुटीराम एक चांगला सुरुवात करून देतोय नेहमीच आपल्या संघाला, परंतु इथं मात्र दुर्दैवरित्या रनआउटच्या स्वरूपामध्ये झाले बाद. परिणाम स्वरूप आपण पाहतोय जो धावांचा वेग होता तो कुठेतरी कमी मंदावलेला पाहायला मिळतोय. भरत मात्र चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. अशोक पाहूया. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा येणं गरजेचं असतं, तेव्हा कुठेतरी धावा बनल्या जात आहेत. यावेळेस चेंडूला टर्न केला आहे, फुल टॉस दिल्यावर होती. हा चेंडू थांबणार नाही. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये सीमा पार येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर चेंडू हा लँड होताना पाहायला मिळाला होता. निश्चितच अपील जरूर केली होती फलंदाजाने, नोबॉलचा मागणी केली होती, परंतु जो चेंडू होता तो लँडिंग होताना पाहायला मिळत होता. आणि अशा रीतीने आपण जर पाहिलं तर पंच अतिशय दक्ष पाहायला मिळतात. खास करून आपण पाहिलं तर अतुल शर्मा आपण पाहतोय स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये आणि सुनील मात्रे सर पाहू शकता आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. इथं मात्र फुल टॉस डिलिव्हरी दिली होती. बिग हिट मोठा फटका खेळता आला नाही आहे, चांगला प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. इथं मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. जिथं 1 धाव होती तिथं मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या बाईच्या स्वरूपाने आपण पाहतोय लेगबाजच्या. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते या संघासमोर. अर्थात ज्या पद्धतीने कारोली संघासमोर खेळत असताना तुम्हाला जवळजवळ 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे, परंतु आपण जर पाहिलं तर ते हवं तसं फटकं येत नाहीये. अशोक यांचा चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस तेच तर्रार वेगवान चेंडू हाताला जातोय आणि इथं मात्र निर्धाव जी होती सांगता. धावसंख्या स्थिर. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या तर 9 धावा आणि आपण पाहतोय ज्या पेनल्टीच्या 6 धावा आहेत त्या इथं मात्र ऍड केल्या जात आहेत आणि या पेनल्टीच्या धावांशी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी रांदोली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विजय स्पोर्ट खांडपे आयोजित या स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा वन मॅन शो निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सरपंच चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं उद्योजक आहे. समाजकार्य असो, क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो किंवा सामाजिक कार्य असो, या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे एकमेव व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर सन्माननीय नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा सरपंच चषक 2025.
नवीन गोलंदाज येतो यावेळेस चंदन गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पेनल्टीच्या धावा ऍड करून 15 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. या उर्वरित 3 षटकांमध्ये अजूनही 30-35 धावा जर जमा केल्या तरी चांगला टोटल धावफलकावरती पाहिले जाईल. कारण अतिशय जिद्दी क्रिकेट खेळला जाणारा गावदे रानोली संघ या संघाकडे पाहिलेच जात आहे. पुढील चेंडू फुलटॉस आणि फुल टोल वसूल केलं जात आहे का पाण्यासारखं राहील. यास चेंडू मात्र सीमा पार तोलून मापून मारला जातोय. बिग हिट षटकार. धावसंख्या 21 या अंकावरती या षटकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पाहतोय आपण ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दबाव टाकलेला आहे आणि या दबावामध्ये आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खास करून विचार जर आपण केला तर पंडित आणि अशोक या 2 फलंदाजांमध्ये आतापर्यंत धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण अतिशय बलशाली संघ पाहायला मिळतोय. कधी पलटवार करू शकतोय. ज्याबद्दल कारवली हा संघ. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. लॉंगांच्या रिझन मध्ये इथे चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या 24 या अंकावरती. एक पहिल्या चेंडूवरती बिग हिट लागला गेला. खराब चेंडू हाताळला गेला. त्यानंतर मात्र एक चांगली चेंडूंची हाताळणी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगली साथही त्यांना मिळाली गेली. त्या कारणास्तव आपण पाहतोय आतापर्यंत या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केले गेले आहेत. 24 धावांवरती धावफलक सजला आहे. यावेळेस फिल्डिंग प्लेस सजवली गेली पाहतोय आपण. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. वड शॉट. चेंडू थांबत नाही. जातो सीमा पार. बिग हिट षटकार. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. आपण बघलं तर चेंडूला समोर ठेवला होता. रडार मध्ये होता. पूर्णपणे मिडल ऑफ द बॅट घेतला गेला आणि आपण पाहतो की मिडॉनच्या डोक्यावरून मात्र सीमापार हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 30 धावा ऑन बोर्ड. एक चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतोय. अशोक ऑन फायर. आपण पाहिलं तर पहिला पंडित यांनी षटकार लगावला होता. इथं मात्र अशोक यांच्या बॅट मधून सुद्धा आपण पाहतोय एक चौकार एक षटकार. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केला आणि 11 धावा धावफलकावरती अशोक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस बॅटवरील कडा पाहूया. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय आणि आता मात्र अशोक यांची खेळी संपुष्टात येते. आई गाव देवी मात निश्चितच आपण जर पाहिलं तर एक आक्रमक पवित्र हाती घेतला होता. येणाऱ्या चेंडूंवरती बिग हिट करण्याचा मनाशी बाळगलेलं स्वप्न होतं. त्यातील एक मोठा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर लगेचच कमबॅक करताना पाहायला मिळालं गोलंदाज. एक षटकार लागल्यानंतर त्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रास्ता दाखवला गेला चंदन यांच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की 15 धावा खर्च केले गेलेत. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असावा मला तर वाटतं या षटकातील. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस उडवलाय. पाहूया मिस टाइम झाले की नाही. यास चेंडू सीमारशा क्लिअर करतोय षटकाराच्या रूपाने. आई माझी
अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण मनाशी बाळगलेलं स्वप्न घेऊन येतोय की मला आज षटकार मारायचा आहे, कारण माझ्या समोर जी टीम आहे ती अतिशय तगडी आहे आणि तिच्याशी फाईट करण्यासाठी माझ्या गोलंदाजांना एक चांगला प्लॅटफॉर्म अर्थात मोठं धावांचं डोंगर रचावं लागेल, तेव्हा कुठेतरी हा सामना आपल्या हातून वाचेल. परंतु इथं जर पाहायला गेले तर गोलंदाजी जी धार आहे ती धार आपल्याला पाहायला मिळत नाही, ज्या अनुषंगाने हा संघ क्रिकेट खेळतोय. आतापर्यंत आपण पाहिले तर या फॉर्मॅटमध्ये अप्रतिम उत्तम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाच्या 2 ट्रॉफीज त्यांच्या नावे आहेत. रांजोळी संघ ही कमी नाही आहे, त्यांनी सुद्धा द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफीज हाती लागलेले आहेत. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीची गवसन सुरू आहे. पाहूया आज या ठिकाणी त्यांचं स्वप्न ते पुरं होईल का, हे पाण्यासारखं राहील. संदीप तनोते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया यावेळेस अजून एक चांगला फटका खेळला गेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळत आहे. पाहूया चेंडूला अडवला जाईल का. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि 2 धावा घेतल्या जातील. 2 पेक्षा अधिक काही नाही आहे. तिसरी धाव होणार नाही आहे माहिती आहे दोन्ही फलंदाजांना, त्याच्यामुळे प्रयत्नही केला गेला नाहीये. 38 धावा 38 ऑन बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. बॅटिंग पिच म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. या हंगामातील सर्वाधिक धावा कुटण्याचा मानस जो आहे तो विक्रम स्पोर्ट नवगर यावेळेस गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. क्या बात आहे. हा चेंडू जातो सीमा पार धन धन करत. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटलांचा हायलाइट पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील. नेता आमचा पॉवरफुल, परंतु इथं फलंदाजी त्याहून अधिक पॉवरफुल पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहतोय क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय चेंडूला वेग प्राप्त करून दिला जातोय आणि इथं मात्र निर्धावची होते सांगता. संदीप आपण पाहतोय एक चौकार लागल्यानंतर चांगले चेंडूची हाताळणी करत असताना यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला आहे आणि यावेळेस तिथं मात्र क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 43 या धावसंख्येवरती लागली गेली आहे. एक चांगला बिग टोटल पाहायला मिळतं आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये ज्यापासून गोरसे संघाने खूप चांगली गोलंदाजी केली, नानकर संघाला 27 धावांपर्यंत थांबवलं गेलं आणि आपण पाहिलं तर ते सामना हे एका हाती विजय संपादन केलं होतं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय आणि 2 धावा दिल्या जात आहेत. आता मात्र काय करतं पाहूया. आता फलंदाजाला बाद करावा लागेल. गनिमी काबा होता फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्याचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलखंड येतोय. या फलंदाजाकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु ती मला सातत्याने प्रस्थापित करावी लागेल. कागदोपत्री खूप चांगलं नाव आहे, परंतु वर्तमान काळामध्ये तुम्हाला तेच काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागतंय. यावेळेस सोडवलाय, मिस टाइम झालेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र जीवनदान दिला जातोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय. चेंडू धरतीला दान आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 47 थर्ड ओव्हर प्रोग्रेस कंप्लीट झालेली आहे. त्यास तिसरं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे आणि 47 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. काल आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. एका बाजूला जर विचार केला तर विक्रम स्पोर्ट
वडूनगर या संघाची. यावेळेस कुंदन येतोय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. धावसंख्या 47. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. स्ट्रॉंग झोन. चेंडू सीमा पार. बिग हिट. षटकार. समाजसेवेत हिंमत समाजसेवेत हिंमत मनपण गावात आला या दादा चर्चेत आला या दादा चर्चेत आला या दादा चर्चेत. ऑन बोर्ड. आक्रमण पाहायला मिळते गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा उडवलाय. काय करते पाहूया. हाही चेंडू तोलून मापून मारलेला. बिगेट षटकार. एवढ्या सरपंचाच्या शेत नितेश दादांनी खांडपे या गावात. निश्चितच आपण जर पाहिलं तर षटकाराच्या हॅट्रिक वरती पाहायला मिळतं नीलकंठ. मनाचे बाळगलेलं स्वप्न आज मला तर वाटतं पूर्ती करण्यासाठी योग्य तो प्रयत्न चालू आहे. काय घडेल येणाऱ्याला का सांगून जाईल, परंतु प्रयत्न आणि परमेश्वर. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक जर पाहायला गेले तर वडूनगर संघाचा राजेश याने कंप्लीट केलेली आहे. चौकारांच्या आपण पाहिल्या 2 पाहायला मिळाल्या आहेत, परंतु आता ही दुसरी षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. नीलकंठ पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस फुल टॉस होता. अतिशय वेगवान. वेगावरती आपण पाहिलं तर जणू काही स्वार झाला होता. बाईच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली गेली. वेगाला भापता आले नाहीये. लोअर फुल टॉस होता आणि इथं आपण पाहिलं तर एक धाव बाईच्या स्वरूपाने कंप्लीट केली जाते. 60 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्या गेल्या आहेत. गावदेवी राजनोली आज खूप चांगल्या फॉर्म मध्ये खेळ करतोय. यावेळेस स्लोअर आणि फुल टॉसचा मारा केला होता. फुल टोल वसूल केला जातोय. अजून एक बिग हिट षटकार. दिवसा ढवले सर्व गोलंदाजांना मात्र आकाशाचं दर्शन, चांद ताऱ्यांचं दर्शन घडवलं जाते. खूप पिटाई झालेली आहे आणि हे चित्र जेव्हा कारिवली संघाच्या माध्यमातून कमी पाहायला मिळतंय, परंतु आज पाहू शकता आपण अधिक आक्रमक रूप पाहायला मिळतोय गावदेवी रानोली संघाचं. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस आता मात्र हा चेंडू खूप चांगला आहे. क्या बात आहे. सरळ निघून गेला होता यष्टीरक्षक हातामध्ये. वेग खूप आहे आज, परंतु त्या वेगावरती काही चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की या ओव्हरमध्ये सुद्धा भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. आतापर्यंत 19 मला तरी वाटतं धावा खर्च झालेल्या आहेत, कारण 3 मोठे फटके षटकार पाहायला मिळाले आणि एक बाईच्या स्वरूपाने धाव. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. यावेळेस उडवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीचा दबाव, प्रेशर आणि या
दरम्यान आपण पाहिलं तर रनिंग मध्ये खूप स्ट्रॉंग आपण पाहिलं तर निलखंड पोहोचतोय आपल्या घरामध्ये सुखरूप 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये आपण जर पाहिलं तर 68 धावा लागल्या गेल्यात. 69 धावांचं टार्गेट इथं पाहायला मिळेल. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर तुफानी फटकेबाजी खेळत असताना 68 धावा धावफलकावरती जमा केल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजयाचं लक्ष जे आहे ते 69 धावांचं पाहायला मिळतंय. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने सुद्धा आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 70 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 77 धावांची खेळी केली होती आणि विक्रम स्पोर्ट उरुनगर संघ क्या बात आहे त्यांनी तर 84 धावांची खेळी केली होती. आज या सामन्यामध्ये आपण पाहतोय की गावदेवी राजनोली या संघाने 68 धावांची खेळी केली होती. म्हणजे आपण जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा स्ट्रॉंग टीम एकामेकासमोर येतात तेव्हा तेव्हा स्ट्रॉंग धावफलक आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये खूप मजा येईल. रंगतदार सामना पाहायला मिळेल कारण जशाच तसं खेळ करण्यामध्ये माहिर जाणला जाणारा जय बजरंग कारिवली जिद्दीने क्रिकेट संघर्षमय वातावरण तयार करण्यासाठी जाणला जाणारा हा संघ आज या मैदानामध्ये आपलं नसीब आजमावत आहे. परंतु गोलंदाज ही खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. जर आपण विचार केला तर राजनोली संघाकडे अर्थात 69 धावांचं इथं मात्र टार्गेट आहे. सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. देवला सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. देवला सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. सुस्वागतम. आताच या ठिकाणी शुभागमन झालेल्या सर्व क्रिकेट रसिक असतील, खेळाडू असतील आणि व्यासपीठावरती आमचे लाडके मान्यवर युट्यूबच्या माध्यमातून जे सामन्याचा आनंद घेत आहेत, याही आमच्या लाडक्या प्रेक्षक राजाचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आपण पाहत आहात या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा वन मॅन शो सन्माननीय नितेशदादा पाटील यांच्या माध्यमातून झालेली ही साखरीत सरपंच चषकाची पर्वणी मित्र आपल्यासाठी पाहायला मिळते. वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेला सुरुवात केली आणि आज सांगता आहे ना. आज आपण जर पाहिलं तर नितेशदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे जितेंद्र पाटील साहेब यांचाही वाढदिवस आहे. आज स्पर्धेची सांगता ना. आज आपण जर पाहिलं तर खांडपे गावाचे एक आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. नारी शक्ती पराशक्ती असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आणि महिला सरपंच आपण पाहतोय. खास करून महिलांना हा दर्जा देण्यासाठी जी सुरुवात खऱ्या अर्थाने झाली आज त्या माय माऊलीचा आज वाढदिवस अर्थात सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा आज वाढदिवस आहे आणि अतिशय थाटामाटात पूर्ण आपल्या भारतवर्षामध्ये साजरा केला जातोय. खऱ्या अर्थाने उल्लेख करण्याचं कारण एकच आहे की महिलांची जी पहिली शाळा जी चालू कोणी केली असेल ती माझी माय माऊली सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी केली गेली. आणि त्यांच्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर तब्बल आज महिलांनाही आरक्षण दिलं जातंय आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून चूल मूल सांभाळणारी महिला माझी माय माऊली आज गावाचं प्रतिनिधित्व करते. गावासाठी काही करण्यासाठी 2 पावले पुढे सरसावत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते सरपंच चषक आपण पाहतोय. माननीय सो मोनिका नितेश पाटील सरपंच मॅडम त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. तन मन धन सर्व काही अर्पण करत असताना त्यांचे यजमान सन्माननीय नितेशजी पाटील साहेब यांची देण आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्वे सर्व करता धरता वन मॅन शो आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या गोष्टीची जर कमी पडत असेल तर त्यांच्याकडे जाऊन ती पूर्तता केली जाते. आणि खास करून या संघावरती गावावरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट के रंग विजय स्पोर्ट खांडपे आयोजित सरपंच चषक 2025 के संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खूप चांगलं रेकॉर्ड ही या मैदानावरती बनताना पाहायला मिळत आहेत. तर चला लगेच आपण खेळायला सुरुवात करायची आहे. गोरसई संघ आपण कुठे जायचा नाही आहे कारण यानंतर लगेच आपल्याला 2 हात करायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ जो ठरेल त्या संघाशी 69 धावांचं टार्गेट जरी असलं तरी ते चेस करण्याची ताकद हिम्मत ही ज्या कारवली संघाकडे आहे. त्यासाठी गोलंदाजी तुम्हाला अचूक टप्प्याची करावं लागेल. पहिलाच चेंडू इथं पाहायला मिळतंय बिमरच्या स्वरूपात. क्या बात आहे. खराब हातांनी पाहायला मिळतंय. आणि इथं मात्र जर पाहायला गेलं तर रोहिदासांच्या माध्यमातून बिमर चेंडू फेकला जातोय आणि अवंतर धावेने धावफलक सजला जातोय. कुंदन आणि संदीप सलामीची जोरी मैदानाच्या आतमध्ये पाहूया. जागा बनवलेली आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरतून कव्हरच्या रिजन मधून चेंडू मात्र थांबत नाहीये. जातोय. या इनिंग मधील पहिला चौकार येतोय. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात क्या बात आहे. जशाच तसं उत्तर देण्यासाठी माहीर जाणला जाणारा हा संघ आपण पाहतोय. जिद्दीने चिकाटीने आणि आपण पाहिलं तर जे ध्येय आपल्या समोर असेल ते ध्येय गाठण्यासाठी तत्पर नेहमी अग्रेसर असणारा हा संघ कित्येक संघांना आपल्या समोर खेळत असताना घाम फोडताना पाहायला मिळते. आज या ठिकाणी रांजोळी संघाची ही जर परीक्षा जणू काही आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून उडवलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी पाहूया. डायरेक्ट हिट जर झाला असता तर काय चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आपण जर पाहिलं तर खूप चांगला चेंडूची फेकी केली होती. 2 धावा नाही रोखू शकत परंतु 2 धावा जरूर वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. कारण लोकांच्या रिझन मध्ये आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नरला उभा होता क्षेत्ररक्षक बाला. यावेळेस उडवलाय पाहूया. इथं मात्र नामी संधी चालून आली होती. चेंडूवरची नजर कुठेतरी हटली गेली आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय एका टप्प्याने चेंडू सीमा पार. अजून एक येतोय चौकार. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटील.
यस, इथं मात्र जर पाहायला गेलं तर एक लकीली मित्र म्हणून चौकार आहे. तुम्ही ज्या वेळेस स्टेप बाय स्टेप पुढे जाताय त्यावेळेस तुमच्याकडे संघर्ष वाढत जातोय, कठीण परिस्थिती वाढत जाते आणि त्या कठीण परिस्थितीवरती स्वार व्हायचा आहे तुम्हाला, तेव्हा कुठेतरी तुमच्या हाताला विजयश्री लागू शकते. यावेळेसही पाहू शकता इनफिल्डच्या वरतून कव्हरच्या रिजन मधून चेंडू डीपला ट्रॅव्हल झाला आणि सीमा पार, अजून एक दर्जेदार क्वालिटीचा चौकार. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावावर, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर, ठेवलंय सरपंच चषक नितेश दादांनी. आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरतून पुन्हा एकदा एक बिग हिट मोठा फटका खेळला गेला आहे. पॉवर प्लेचा ओव्हर आहे, त्याच्यासाठी आपण जर पाहिलं फक्त 2च खेळाडू आउटफील्ड मध्ये तैनात असतात. आपण पाहतोय एक मिडविकेटच्या रिजन मध्ये आहे आणि वाईटिस लॉंगॉन अर्थात काऊ कॉर्नर मध्ये एक पाहतोय. यावेळेस उडवलाय सेफ फटका लॉंगॉन आणि लॉंगअपच्या मध्ये, आई जातो चेंडू सीमा पार, बिग हिट चौकार. आणि स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक कंप्लीट करतो चौकारांची कुंदन. या अगोदर 2 पाहायला मिळालेत आपल्याला. यावेळेस मात्र ह्या चेंडूची हाताळणी करणं गरजेचं होतं खऱ्या अर्थाने. ते चेंडू आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत कारण आपण क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, ऑन साईडला प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि आपण चेंडू हाताळताय ऑफ साईडला, तर त्याचा फटका कुठेतरी गोलंदाजाला बसला असावा. रोहिदास यास एक चौकार आपण पाहिला तर मिसफिल्डच्या माध्यमातून गेलं. 19 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय 69 धावांचं टार्गेट असताना मी तर म्हणेन एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र आपण जर पाहिलं तर जवळजवळ 17च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायला लागतील कारण 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 50 धावांची आवश्यकता विजयासाठी. धावांचा वेग जो आहे तो कुठेतरी थांबवावा लागेल. कोणाला तरी एखादा 5-6 रनांचा ओव्हर हाताळावा लागेल तेव्हा कुठेतरी धावा थांबल्या जातील. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 19 या अंकावरती लागली गेली आहे. 19 धावा, कारण त्या धावा कंप्लीट करण्यासाठी आपण जर पाहिले तर कुंदन यांच्या बॅट मधून 4 चौकार पाहायला मिळाले. क्या बात आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय की धावा 19 या अंकावरती पोहोचल्या गेल्या. आपल्या समोर ध्येय आहे 69 धावांचं आणि त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना आपण चालत जायचं आहे, धावत जायचं आहे की रिक्षाने जायचं आहे, ऑटोने जायचं आहे की हवाई सफर करत जायचं आहे, हे चित्र आपल्या समोर असते. त्यावेळेस त्या पद्धतीने गणित करू शकतो आणि तो गणित कॅल्क्युलेटेड फलंदाजी कुंदन यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदीप यावेळेस स्ट्राईक एंडला येतोय. एक काल होता वेल होते रेग्युलर क्रिकेटरमध्ये या फलंदाजाने आपली छाप सोडली होती. आज या 40+ मध्ये सुद्धा आपण चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेस पाहू शकता आपण नो बॉल इशारा दिलेला आहे कारण मला तरी वाटतं खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला असावा, त्याच कारणास्तव आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिलेला आहे. अतुलजी शर्मा सर आपण पाहू शकता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय अनुभवी पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इशारा केला जातोय नो बॉलचा. पुढील चेंडू हाताळतोय. यावेळेस तेच तर्रार, परंतु इथं मात्र उजवी यष्टी सोडून जातोय. खूप चांगला वेग प्राप्त करून दिला होता परंतु वेगावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. अजूनही फ्री हिट कायम आहे. आज गोलंदाजीची लय आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. फलंदाजाने खूप चांगलं काम केलं. त्यांच्या वाट्याला जी सेवा आली त्या सेवेची पूर्तता चांगली केली. पाहूया यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करेल का, परंतु एकच धाव. फ्री हिटचा चेंडू होता आणि अप्रतिम चेंडू हाताळला होता. अतिशय जिद्दी क्रिकेटर आहे नीलकंठ. आपण पाहिलं त्यांची बॅट सुद्धा खूप चांगली तलपली होती. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्यालाही पाहायला मिळाल्या होत्या. आता गोलंदाजी करत असताना पाहूया आतापर्यंत कुठेतरी सुरुवातीचे 2 चेंडू खराब हाताळले होते आणि त्याच्यानंतर मात्र हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय, सरसावतोय. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न
हलकेसे अपील सुद्धा केली होती, परंतु पंच आमचे दक्ष पाहायला मिळतायत. निर्धावचे होते सांगता, बॅक टू बॅक पाहायला मिळते आपल्याला. चांगली गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाली. निश्चित आपल्या हातून काही चुका होतील तर त्या चुका सुधारण्याचं काम जीवन असो खेळ असो याच्यामध्ये करणं गरजेचं असतं. 2 चेंडू खराब गेले, परंतु 2 चेंडू मात्र चांगले हाताळले. पाहूया पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा निलकंठ तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती फिल्डिंग प्लेस चेक केलं जाते. या वेळेस बॅटची कडा आहे, पाहू काय घडतंय. झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अडवला जाईल का ही शंका आहे, परंतु शंकेचं निराकरण झालेलं आहे. चेंडू सीमा पार, चौकार. हे रुबाबदार हाय अंगार, कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटलांचा हायलाय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पावर. निश्चितच आपण जर पाहिलं तर एक नामी संधी चालून आली होती बालू यासकडे, कारण एक झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता आणि हे चौकारी वाचला असता, परंतु क्रिकेटमध्ये असता नसता जर तर याला काही किंमत नाहीये. पुढील चेंडू स्वेर मारा वेग प्राप्त करून देतोय, परंतु वेगावरती नियंत्रण पाहायला मिळत नाहीये. निलकंठ यांच्या माध्यमातून 27 धाबा धापलकावरती होत आहेत. आपण जर अशा बोनसच्या रूपाने जर तुम्ही धाबा द्याल तर कारवली संघ असा आहे तर त्यांना तुम्ही बोट धरायला दिलं तर हात धरायला मागे येत नाही, असा एक ताकदवर संघ आहे. आणि नंतर मग आपण पाहू शकता गलाही पकडला जातोय. यावेळेस टर्न केलेला आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, ते अजून चुकी चुकीला बापी नाहीये. चेंडू सीमा पार, अजून एक येतोय लकीली चौकार. धावसंख्या पाहतोय धापलकावरती पोहोचते ती 31 अंकावरती. आता मात्र जो धावफलक आहे तो कॅल्क्युलेशन नुसार बरोबर चाललेला आहे. जवळ आपल्याला 17च्या सरासरीने धावफलकावरती जमा करायच्या आहेत. ओव्हर क्रमांक इथं मात्र आपण पाहतोय दुसरं. धावसंख्या धावफलकावरती 31. 69 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. यावेळेस हलक्या हाताने स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहिलं तर चेंडूला खेळून काढलेला आहे आणि इथं मात्र पाहिलं तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. यावेळेस उडवलाय. यास चेंडू जातोय सीमा पार, अजून एक दमदार असरदार षटकार. धावा धाव फलकावरती या षटकाराच्या माध्यमातून लागल्या गेल्या. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावरती होत्या. इथं मात्र त्याहून अधिक 2 धावा केलेल्या आहेत. आपण पाहतोय 38 धावा धाव फलकावरती. विजयाच्या साठी 1 धाव एक्स्ट्रा असते, त्यापेक्षा इथं मात्र 2 धावा आता जास्तीच्या धाव फलकावरती जमा केलेल्या आहेत. म्हणजे अजूनही विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं 31 धावांचं बाकी राहिलेलं आहे. जवळ आता 15.50च्या सरासरीने धावा धाव फलकावरती जमा कराव्या लागतील. खेळाला सुरुवात झाली, आपण पाहिलं तर जास्त धावा प्रत्येक ओव्हर मध्ये जमा करण्याचं गरजेचं होतं. परंतु इथं जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 19 आणि या ओव्हर मध्ये सुद्धा आपण पाहतो की 19. आता दोरकणात येतोय गोलंदाजी मार्क वरती, वाचवायचे आहेत
31 धावा प्रति षटकामागे 15.50च्या सरासरीने धावा थांबवायचे आहेत तर ते थांबवले जातील की त्या उलट ज्या पद्धतीने धावांचा वेग आलेख चढला जातोय तसाच कायम स्वरूपी राहील हेही पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. व्हॉट अ शॉट. लांबी अधिक आणि उंची ही अधिक. हा चेंडू सीमा पार. पाहूया काय येतोय. इथेही पाहायला गेले तर पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि इथेही पाहायला मिळतोय षटकार. 44 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलं आहे. दोरकन त्यांचाही आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. षटकार क्या बात आहे. आता मात्र चिंतेचं वातावरण चिंतेचं सावट एवढ्या धावा बनूनही जर येत असेल तर निश्चितच फलंदाज विचार करतील की अजून तुमच्या समोर किती धावा ठेवायच्या आहेत. जर तुम्ही 69 धावा जर थांबवू शकत नाहीत याला कारण एकच स्फोटक फलंदाजी. मनाशी बाळगलेलं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत लढायचं असतं आणि लढायचं असतं. ते लढणं मैदानाच्या आतमध्ये कुंदन आणि संदीप यांचं पाहायला मिळतंय. यावेळेस मिस टाइम झालेला आहे पाहूया. आणि अशा रीतीने आपण पाहतोय झेल तर घेतलं नाहीये. चेंडूला सोडून दिलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि या 3 धावा पूर्णपणे पूर्ण होत आहेत. आपण मगाशीच म्हटलं होतं या संघाला तुम्ही ज्यावेळेस बोट धराला द्याल त्यावेळेस तो हात धराला मागे येत नाहीत. पण मी तर म्हणेन तो हात धरता धरता आमचे रुपेश ठाकरे दादा सांगतायत की ते गला धरालाही मागे येत नाहीत. आणि गल्याशी आता आले आहे रांजणेरी संघाच्या मॅच. चित्र तेच दिसतं मैदानाच्या आतमध्ये कारण या 2 चेंडूंमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. 15.50 ची सरासरी राखायची होती पण ती राखता काय आली नाही आतापर्यंत. की चांगली स्फोटक सुरुवात आणि अंदाज आज वेगळाच पाहायला मिळतोय. 6 रनांची पेनल्टीचा सामना केलेला आहे परंतु आज कारिवली संघाची स्पोर्टमॅन स्पिरिट दिसली नाहीये. कारण आपल्याला जो वेल दिलेला आहे त्या वेळेमध्ये आपण येणं गरजेचं आहे. आपण स्वतः आयोजक आहोत तर आयोजकाची काय तळमळ असते तो आयोजन करतो त्यालाच माहिती असते ना. आपण ही एक बिग इव्हेंट स्पर्धा सादर करत असतात. यावेळेस फुल टॉस चेंडूला दिशा दिलेली आहे. अतिशय कमजोर दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्वालिटी लेस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असं कधी पाहत नाही रुपेश. आपण पाहतोय रांजणेरी संघाच्या माध्यमातून तुमच्याकडे 69 धावा वाचवायच्या आहेत आणि जणू काय आपण जर पाहतोय की पगार झाल्यानंतर खर्च करताना आपल्याला भीती वाटत नाही. माझा खिसा भरलेला आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तू 19 दिले चाल मी पण देतो 19. आता तिसरी ओव्हर हाताळतोय. 3 चेंडूंचा सामना झालेला आहे आणि 13 धावा धाव फलकावरती. हम भी किसी से कम नाही. दोरकनाथ क्या बात आहे. यस आता कुठेतरी कान चिपली लागली गेली वाटते. अप्रतिम चेंडू हाताला गेला आहे. कधी कधी काय होतंय की एखादा फलंदाज खेळतोय त्याची प्रशंसा करतोय आपण आणि मग लगेचच बाद होतोय. पण एखादा गोलंदाज ज्याची आपण जास्त काय बोलतोय आपण नाव ठेवतोय तेव्हा मात्र अधिक कामगिरी चांगली करताना पाहायला मिळते. बऱ्याच कालानंतर निर्धावची होते सांगता पुन्हा एकदा दोरकनाथ टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सोडवला मिस टाइम आहे. सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होईल का पाण्यासारखं राहील परंतु नाही. कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव घेतला जात नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 53 या अंकावरती. आता मात्र 2 षटकांचा अजून एक चेंडू बाकी आहे. या षटकातील षटक ही पुरा होत नाहीये. निश्चित ज्या वेळेस
फटके लागतायत त्यावेळेस 6 चेंडू टाकता टाकता मात्र दम पुरा होतं असं स्वतःलाही वाटतंय आणि संघालाही वाटतंय कधी षटक संपेल. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 53 धावा फलकावरती. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. इथे जर डॉट एकेर दुहेरी आली तर एक चांगली बाब राहील, परंतु नाही. इथेही चांगला फटका खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. पाहूया काय घडतंय. यस, रोहिदास यांची मात्र निशा झालेली आहे. खूप कॉर्डिनेशन केलं जातं मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येकावरती लक्ष ठेवलं जातंय आणि हेच काम प्रत्येकाने करायचं असतं. एकामेकाशी संवाद साधता राहिला पाहिजे, एकामेकाला जागृत राहायला हवं होते. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. चुरस संघर्ष आणि लढाईमध्ये अजून जिवंतपणा आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ जरी असला तरी ह्या ग्राउंडवरती किती धावा बनतील याचा अंदाज लावता येत नाहीये. कारण आपण पाहिलं तर 69 धावा जर सेफ नसतील तर पाहू शकता आपण कशा प्रकारे फलंदाजी होते. खऱ्या अर्थाने चषकाचं आयोजन केलं त्या चषकाचं बोलबाला पाहायला मिळतंय. संघ कोणीही विजय हो, परंतु या चषकाचा निश्चित विजय झालेला आहे. पाहूया पुढील चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जातोय. बालातरे हा एक जिद्दी गोलंदाज आहे. आज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी हिरो बनण्याची एक नामी संधी आलेली आहे. जबाबदारी स्वीकारलेली आहे जबाबदारी. पाहूया कशी होते गोलंदाजी. बालातरे टन होते गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटकामध्ये 15 धावा वाचवायच्या आहेत. पहिला चेंडू अप्रतिम सुरेख, क्या बात आहे. जागते राहूचा आदेश देत असताना पाहायला मिळतंय. वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अतिशय जिद्दी क्रिकेटर आहे आणि जिद्द ही माणसाची खऱ्या अर्थाने दौलत आहे. तुमच्याकडे जिद्दीचा जर मोहरा आहे तर कुठलाही काम करताना त्याचा आत्मविश्वास बलकट होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस चांगला चेंडू हाताळलेला आहे. ऑन साइडला चेंडू गेलेला आहे. इथं थोडंसं पंबलिंग क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं आज पाहायला मिळालं आहे. जर हवं असतं तसं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं नाहीये आणि गोलंदाजी तशीही मागील 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली नाहीये. आपण नेहमी म्हणत असतो की कीर्तनाला 7 टाल टिपल्यांची त्यावेळी कीर्तनाला रंगत येते आणि गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची साथ लाभली गेली तर त्या गोलंदाजी उंची वाढते. पाहूया आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते बाला यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू आता मात्र कमजोर फटका आहे. सेफ लँडिंग होईल. दुरून क्षेत्ररक्षक निलकंठ येतोय. एकच धाव क्या बात आहे. मॅच मध्ये रंगत ट्विस्ट निर्माण केलेली आहे कारण 3 चेंडूंमध्ये 2 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र अजून 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. 3-13 या सामन्याचे कोणाचे वाजतायत 12 ही पाण्यासारखं राहील. दोन्ही संघ आपण पाहतोय ताकदवार बलाढ्य मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला द्वंद्व युद्ध. अप्रतिम रंगतदार सामना. बालातरे पुन्हा एकदा फील्ड प्लेस सजवत असताना टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ही चांगला चेंडू आहे. मोठा फटका खेळू देत नाहीये. ऑन साइडला निलकंठ आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये कारण फेकी अचूक पाहायला मिळते. कुंदन इथं मात्र आपण पाहतोय 2 में 2 ठोक डाला तो जय बजरंग कारेलवी संघाचा झिंगालाला. पाहूया काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये. ताकदवार
फलंदाज त्याहून ताकदीने गोलंदाजी केलेली आहे. खऱ्या अर्थाने दिलेली जबाबदारी त्याच्यामध्ये गोलंदाजी लई भारी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस सोडवलाय आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नितेश दादानी खंडपे या गावात, खंडपे या गावात. आपण जर बैलांच्या शर्यतीमध्ये पाहिले ना तर जेव्हा सुतामध्ये शर्यत जाते तेव्हा अधिक दुःख होतंय. बैल पाकली, बैलांना 2-4 लेकराचा अंतर भेटला तर ते दुःख नाही होत. ड्रायव्हर कम पडला, बैल कम पडला. पण जर सुतामध्ये जर हरली तर त्याचा दुःख अधिक प्रेक्षकांना होतोय आणि पाठीराख्यांना होतोय. आता मात्र ही शर्यत जी आहे ना सुतामध्ये आलेली आहे खऱ्या अर्थाने. कारण शेवटचा चेंडू आणि षटकार हवा आहे. जर लागला गेला तर निश्चितच आनंदाचं वातावरण जे बजरंग कारिवली संघामध्ये असेल आणि जर वाचवला गेला तर निश्चितच हिरो बनेल. एक मध्ये एक आपण पाहू शकता. नियमाच्या विरुद्ध जर खेळ केला गेला तर काय परिस्थिती होते. ज्या 6 धावा राहिलेल्या आहेत त्या पॅनल्टीच्या राहिलेल्या आहेत. यस, पाहूया जिंकेल किंवा हरेल, परंतु आपण जर हरलं गेलात तर या पॅनल्टी मुलं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जे नियम दिले असतात त्याचं पालन करायचं असतं. नियमाशी कटिबद्ध असणारा खेळ असो किंवा जीवन असो अप्रतिम सादरीकरण करता येते. पाहूया शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. जोरदार टाळ्याने स्वागत करूया चेंडूचा. गोलंदाज टर्न होत आहे आणि उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र आपण पाहतोय की उजवीष्टी सोडून जातोय. प्रेशर 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 गोलंदाजावरती पाहायला मिळते. असं वाटलं होतं की चेंडू मात्र निघून गेला की काय. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नव्हे तर या पूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा नियमच आहे की तुम्हाला ज्या दिलेल्या धावा पूर्ण कराव्याच लागतील. तर पाहूया इथं मात्र काय घडते काय बिघडते. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. बाला तरे गोलंदाजी मार्क वरती यावेळेस उडवलाय, परंतु आपण पाहतोय की सामन्याला विजय संपादन करून दिलेला आहे बाला तरे. आणि निश्चितच या बाला तरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत जातात. क्या बात आहे. आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादानी खंडपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादानी खंडपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. तर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी तर चला नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाचे संघनायक गावदेवी रांजोळी तसेच जबरदस्त गोरसे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या नाणेफेकीसाठी आपण जर पाहिलं तर आपण जबरदस्त कारवली संघाला की पॅनल्टीच्या ज्या धावा होत्या त्या कुठेतरी महाग ठरल्या गेल्या. कमिटीचा वेळ बर्बाद केला आणि त्यांचा सामना त्या पॅनल्टीने ही बर्बाद केला पाहायला गेले. तर चला दोन्ही संघानायक या आपण नाणेफेकीसाठी यस आपण जर पाहिलं तर हाय स्कोरचा सामना आहे. त्यामुळे ज्याने